आचार्य उमास्वामी विरचित मोक्षशास्त्र तत्वार्थसूत्र। मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तद्गुणलब्धये वन्दे तद्गुणलब्धये। आचार्य उमास्वामी विरचित मोक्षशास्त्र। तर आपण तत्वार्थ श्रद्धानम सम्यक दर्शन हे दुसरं सूत्र बघतोय। ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की सम्यक दर्शनाचं लक्षण काय आहे। मग आता लक्षण कशाला म्हणायचं, तर ज्या चिन्हाच्या द्वारे काय होतं आपल्याला त्या गोष्टीला सगळ्या इतर गोष्टींमधून वेगळं काढता येतं। म्हणजे अनेक गोष्टी मिसळलेल्या आहेत, त्यातनं आपल्याला जर एखादी गोष्ट पाहिजे असेल तर ती पाहिजे असलेली गोष्ट आपण वेगळी कसं करणार, अनेक गोष्टी आहेत। मग त्याच्यातनं वेगळं करण्यासाठी त्या गोष्टीबद्दलची आपल्याला माहिती, त्याचं ज्ञान, त्याचं काहीतरी एक वैशिष्ट्य जे सगळ्यांपासून त्याला वेगळं करणार आहे, तर ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। मग अशा त्या लक्षणाला, अशा त्या खुणेला किंवा त्या चिन्हाला काय म्हटलं जातं, लक्षण असं म्हटलं जातं। आणि तत्वार्थ श्रद्धान हेच काय आहे तर सम्यक दर्शन। म्हणजे जे काही वस्तू तत्व आहे किंवा जी द्रव्य आहेत, तर त्या द्रव्याचं जसं स्वरूप आहे तशा स्वरूपाला जाणणे आणि त्याच्यावर श्रद्धा ठेवणे, तर हेच काय आहे सम्यक दर्शनाचं लक्षण असं म्हटलेलं आहे। मग आता आपण काल काय बघत होतो, एकदा वाचते मी। पान नंबर 8 आहे, 6 नंबरचा पॉइंट आहे। तत्वार्थ श्रद्धानम सम्यक दर्शनम, यह लक्षण निश्चय सम्यक दर्शन का है और वह तिर्यंच आदि से लेकर केवली तथा सिद्ध भगवान के समान रूप में व्याप्त है और वह लक्षण अव्याप्ति, अतिव्याप्ति और असंभव दोष से रहित है। म्हणजे पहिल्यांदा आपल्याला हे लक्षात घ्यायचे की लक्षण म्हणजे कुठल्या, आता आपण बघितलं की कुठल्या गोष्टीला आपल्याला शोधायचे तर त्या गोष्टीची आपल्याला माहिती असली पाहिजे। मग आता ते लक्षण कसं असलं पाहिजे, तर इथं सांगितलेलं आहे। लक्षण कसं असलं पाहिजे, तर एखाद्या वस्तूला शोधत असताना जर आपण चुकीच्या लक्षणाने शोधलं तर आपल्याला काय होणार आहे, हवी ती वस्तू मिळणार नाही। आपण कुठली तरी चुकीची वस्तू घेणार आणि त्या वस्तूला आपल्याला हवी ती वस्तू समजून काय होणार, तिथं आपला निर्णय चुकणार किंवा आपल्याला त्या गोष्टीमुळे जे काही काम आहे ते काम होणार नाही। म्हणून लक्षण काय आहे आणि ते लक्षण कसं असलं पाहिजे, तर ह्याच्यासाठी हे 3 दोष आपण बघणार आहेत। मग हे लक्षण जे आहे ते आपल्याला इथं कुठल्या अपेक्षेने बघायचे किंवा कशासाठी बघतोय, तर सम्यक दर्शनाचं लक्षण आपल्याला माहीत पाहिजे। मग सम्यक दर्शनाचं लक्षण म्हणजे त्याचं लक्षण काय आहे हे कळलं तर आपल्याला सम्यक दर्शन होणार आहे। म्हणून लक्षण महत्त्वाचं आहे। मग तिथं त्यांनी कशासाठी सांगितलंय की तिर्यंच आदिसे, म्हणजे 4ही गतीमधल्या सम्यक दर्शन प्राप्त झालेल्या जीवांबरोबर तिथं, म्हणजे 4ही गतीपासून अरिहंत आणि सिद्ध भगवंतांपर्यंत हे सम्यक दर्शन कसं आहे, तर सगळ्यांमध्ये आहे, कोणामध्ये नाही आहे, कोणामध्ये आहे असं नाही। तर हे लक्षण केले म्हणजे काय आहे, तर सम्यक दर्शन 4थ्या गुणस्थानापासून पुढं सगळ्या गुणस्थानामध्ये, म्हणजे अगदी गुणस्थानाच्या अतीत असलेल्या सिद्धांमध्ये पण आढळणार। म्हणून हे लक्षण कसं सांगितलंय की अव्याप्ती, अतिव्याप्ती आणि असंभव दोषाने रहित आहे। रहित आहे म्हणजे काय, तर ते परफेक्ट लक्षण आहे। त्याद्वारे आपल्याला तिथं ते आहे कसं आहे ह्याची प्रतीती येणार किंवा त्याची सिद्धी होणार, की असं नाही की बाबा एका ठिकाणी आहे एका ठिकाणी नाही, एका गुणस्थानामध्ये आहे दुसऱ्या गुणस्थानात नाही, असं नाही आहे। तर 4 पासून 14 पर्यंतच्या सगळ्या गुणस्थानामध्ये तर हे लक्षण काय आहे, नियमाने तिथं असणार आहे। म्हणून त्या लक्षणाला काय म्हटलेलं आहे, अव्याप्ती, अतिव्याप्ती आणि असंभव दोषाने रहित असं म्हटलेलं आहे। आता थोडंसं हे जे दोष आहेत किंवा हे लक्षण किंवा लक्ष वगैरे ह्याचं थोडंसं आपण बघूया। लक्षण म्हणजे काय, तर ज्याद्वारे आपल्याला हवा असलेला पदार्थ मिळवण्यासाठी त्या पदार्थाची चिन्ह किंवा खूण हे बघितलं आपण। त्याच्यानंतर
काय सांगितलंय, जे मिळवायचे आपल्याला किंवा ज्याला आपण शोधतोय तर त्याला काय म्हटलेलं आहे, लक्ष्य असं म्हटलेलं आहे. लक्ष्य म्हणजे काय, ते मला प्राप्त करायचं, हे माझं लक्ष्य आहे. लक्ष्य कुठल्या अपेक्षेने घेतलं, इथं आपण लक्ष दे म्हणतो तसं नाही आहे. इथं लक्ष्य म्हणजे काय, माझा हेतू किंवा मला जी गोष्ट मिळवायची आहे तर त्या गोष्टीला काय म्हटलं जातं, लक्ष्य म्हटलं जातं. ह्या वर्षी मला पहिला नंबर आणायचा हे माझं लक्ष्य आहे असं म्हणलं तर ते काय झालं, आपलं प्रयोजन, हेतू किंवा आपलं ध्येय. म्हणून तिथं आपण काय करतो, मग ते लक्ष्य मिळवण्यासाठी आपण काय करतो, प्रयत्न करतो. म्हणजे इथं लक्ष्य म्हणजे काय आहे, तर आपल्याला जी गोष्ट साध्य करायची आहे, मिळवायची आहे तर त्याला काय म्हटलं, लक्ष्य म्हटलेलं आहे. आणि आपल्याला जे मिळवायचं आहे ते सोडून बाकीचं जे काही असेल तर त्याला काय म्हटलेलं आहे, अलक्ष्य म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्याला जे पाहिजे ते लक्ष्य आणि आपल्याला ज्याच्याशी काही प्रयोजन नाही किंवा आपल्याला जे काही नको आहे तर ते काय झालं, अलक्ष्य. अलक्ष्य म्हणजे काय, आपल्याला त्याला मिळवायची इच्छा नाही किंवा गरज नाही. जे आपल्याला नको आहे ते कशामध्ये येणार, अलक्ष्यमध्ये येणार. आणि आपल्याला जे हवं आहे तर ते कशामध्ये येणार, त्याला लक्ष्य असं म्हटलेलं आहे. आणि ह्या लक्ष्याला प्राप्त करण्यासाठी तिथं लक्षणाची काय आहे, तर गरज आहे. कसल्या लक्षणाची, तर जे सर्व प्रकारच्या दोषांनी रहित आहे. 3 प्रकारचे जे दोष आहेत. आता ते लक्ष्य म्हणजे लक्षात आलं का सगळ्यांच्या, आपल्याला काय पाहिजे, आंबा आणायचा आहे बाजारातून. एखाद्या मुलाला सांगितलंय की बाबा आंबा घेऊन ये. आता आंबा घेऊन यायचंय म्हणजे तिथं काय झालं, आंबा हे त्याचं काय झालं, लक्ष झालं. आणि आंबा सोडून बाकीची जी फळं असतील तिथं आपल्याला घ्यायचंय काय, तिथं सगळ्या प्रकारची फळं आहेत. सफरजन, केळी, पेरू, संत्री, मोसंबी सगळं काही आहे तिथं बाजारात. पण आपलं प्रयोजन काय आहे, आपल्याला आंबा आणायचं. त्यामुळं आंब्याला काय म्हटलेलं आहे, लक्ष्य म्हटलेलं आहे. आणि आंबा सोडून बाकीची जी फळं आहेत जी आत्ता आपल्याला नको आहे, पुढं मागं लागतील तो विषय नाही आहे, आत्ता आपल्याला काय पाहिजे, आंबा पाहिजे. आणि आपल्याला आत्ता बाकीची कुठलीही फळं नको आहेत. तर आंबा हे आपलं काय झालं, लक्ष्य. म्हणजे ते आंबा आणायचं आहे ना, ते आपलं लक्ष आहे. आणि बाकीची आंबा सोडून जी काही फळं असतील तर ती फळं म्हणजे काय झाले, अलक्ष्य म्हटलं गेलं. हे दोन आपल्याला आपल्याला जे पाहिजे असतं तर त्याच्याकडे आपलं काय असतं, त्याच्यासाठी प्रयत्न असतात किंवा त्याच्यासाठी आपण जे जे काही करायला पाहिजे ते करतो. आणि जे आपल्याला नको आहे तर त्याच्या नादी आपण लागायचं काय कारण नाही. कुणी जरी म्हणलं आंबा घेताना, ही काय संत्री छान आहे, आपण काय म्हणणार, आम्हाला नको, आम्हाला आंबाच पाहिजे. म्हणजे आंबा हे आपलं लक्ष्य किंवा ध्येय आहे. मग आंबा ओळखण्यासाठी समजायचं की आपल्याला आंबा कशाला म्हणतात माहित नाहीये, उदाहरण समजून घेण्यासाठी बरं का. मग आंबा कशाला म्हणायचं हे जर माहित नसलं किंवा कसा असतो हे माहित नसलं तर आपण बरोबर आंबा आणणार का, आणू शकणार का. कोणीतरी बाजारात आपल्याला फसवू पण शकतं जर आपल्याला माहित नाहीये तर. म्हणून आंब्याचं विशिष्ट लक्षण काय आहे, त्याचा एक विशिष्ट आकार आहे, त्याचा एक विशिष्ट वास आहे, हे सगळ्याच्या द्वारे त्याचा एक ठराविक रंग आहे. तर ह्याद्वारे आपल्याला आंबा ओळखता येतो. म्हणून आंब्याचं जे लक्षण आहे ते जर माहीत असलं तर आपण काय करणार आहे, सगळ्या फळांमधून बरोबर आंबाच काय करणार आहे, आपण घेऊन येणार आहोत. म्हणजे असं अचूक लक्षण जर असेल तर आपल्याला जे पाहिजे ते आपल्याला प्राप्त होणार. पण जर अचूक लक्षण आपल्याला माहीत नाहीये आणि मग त्यावेळेस आपण माहीत नसल्यामुळं काय झालं, कुणीतरी आपल्याला जे दिल ते आपण घेऊन आलो तर तिथं काय झालं, पैसे पण गेले आणि जी गोष्ट पाहिजे होती ती आपल्याला मिळाली नाही. तर तिथं त्यामुळं काय झालं, पाहिजे तर मिळालं नाही म्हणून आपल्याला तिथं दुःख झालं. चुकीचे लक्षण केले तर लक्षाच्या ऐवजी अन्य दुसरे जे नको असलेल्या गोष्टी, नको असलेली फळच येणार बरोबर आपल्या. म्हणून तिथं काय होणार, मग आपल्याला दुःख होणार. म्हणून लक्षण माहीत असणे गरजेचे आहे. लक्षण आजपर्यंत माहीत नव्हतं म्हणून आपण काय आहोत, दुःखी आहोत. कुठलं लक्षण माहीत नव्हतं आपल्याला, तर जीवाचं लक्षण काय, शरीराचं लक्षण काय, किंवा जीव कशामुळं सुखी होतो किंवा जीवाचं सुख कशात आहे, त्या सुखाचं लक्षण काय, ह्या गोष्टी आपल्याला माहीत नसल्यामुळं आपण काय केलेलं आहे, पराला स्व मानलेलं आहे. जे समोर दिसतंय तर त्याला काय मानलेलं आहे, स्वतःचं अस्तित्व. म्हणजे लक्षण आपण तिथं काय केलंय, चुकीचं केलंय. काय लक्षण केलंय, हे जे शरीर दिसतंय
तर ते शरीर हलतंय, चालतंय, बोलतंय, ते म्हणजेच मी आहे. तो म्हणजेच काय आहे तर जीव आहे. हे लक्षण आपण केलं. मग हे लक्षण बरोबर आहे का? म्हणजे जीवाचं लक्षण आणि शरीराचं लक्षण एक आहे का? पूर्ण वेगळं वेगळं आहे. पण काय झालंय, आपल्याला लक्षण नीट माहीत नसल्यामुळं आपल्याकडून ही फार मोठी चूक झालेली आहे. पराला स्व मानलंय आणि जो स्व आत्मा आहे त्याला काय म्हणले? पर मानले. आपलं असतं तर आपण आत्म्याचा विचार, आपलं आहे म्हणजे माझं अस्तित्व, माझा जीव, हे जर आपल्याला स्वीकार असतं किंवा त्याचं लक्षण माहीत असतं तर आपण परामध्ये अडकलं असतो का? जे आपलं आहे त्याच्याकडे आपण लक्ष दिलं असतं. आज आपलं लक्ष कुठं आहे? शरीराकडं आहे आणि आत्म्याकडं दुर्लक्ष आहे. का दुर्लक्ष आहे? तर तिथं स्व असं वाटतच नाही आहे. बाहेरच्या सगळ्या गोष्टींमध्येच आपल्याला काय वाटतंय, हे लक्षण म्हणजे माझंच लक्षण आहे, म्हणून हे म्हणजेच मी आहे. मग आता एक शेठजी आणि शेठाणी होते आणि त्यांचा एक छोटा मुलगा होता, काहीतरी 1-2 वर्षाचा वगैरे असेल आणि खूप पैसेवाले वगैरे असतील, काय असतील. मग त्या मुलाला काय लोकांनी काय केलं, किंवा तो मुलगा हरवला, आपण असं समजूया. काय झालं, तो मुलगा हरवला. अगदी लहान असताना कुठंतरी जत्रेत हरवला, काहीतरी हरवला. आणि मग त्यांनी खूप शोधलं, पोलीसमध्ये कंप्लेंट केली, सगळं झालं. बरेच वर्ष शोधलं पण त्यांचा मुलगा काही त्यांना सापडला नाही. आणि मग एक 7-8 वर्षांनी, म्हणजे 7-8 वर्ष ते शोधत होते पण सापडला नाही. आता हे शेठजी वगैरे, मग ह्यांना काय आहे तर घरामध्ये नोकर चाकर पाहिजेत. मग त्यांना कुणीतरी सांगितलं की एक मुलगा आहे, चांगलं काम करेल, तुमच्याकडे ठेवून घ्या वगैरे वगैरे. म्हटल्यानंतर शेठजीनी वगैरे त्याला बघितलं आणि घरामध्ये ठेवून गेलं. आता मोठा मुलगा आहे तो, 10-12 वर्षाचा वगैरे असेल आणि त्या मुलाला काम करायला सांगते. आता घरातलं काम करायचंय. मग सेठाने काय करते, सारखं त्याला राबवून घेते. म्हणजे त्याचं वय किती आहे, किती लहान आहे हे बघत नाहीये. सतत त्याला बसू द्यायचं नाही किंवा सतत त्याला काहीतरी काम सांगून काय करायचं, अडकून ठेवायचं. आणि परत खायला प्यायला पण वेळेवर द्यायचं नाही, कपडे चांगले द्यायचे नाहीत आणि परत किरकिर करायची. हे सगळं कोण करत असतं तर सेठानीचं सारखं चाललेलं असतं. तो मुलगा असाच आहे, तुम्ही असला कशाला आणला, नवऱ्याला पण तक्रार करते. आणि मग असंच तो तिथं किती वर्ष राहतो, 5-6 वर्ष त्यांच्या घरात तो राहतोय, काम करतोय. त्याला बिचारायला पण बाहेर आसरा नाही, नातेवाईक नाही. आता जे काय आहे ते सहन करून तिथं राहतोय तो. आणि एक दिवस आंघोळ करत असतो तो मुलगा आणि योगायोगाने सेठानी तिकडं कशाला तरी जाते आणि त्याच्या पाठीवर तिला एक खूण दिसते. अशी मोठी काहीतरी ते म्हस वगैरे असते ना, अगदी लक्षात येण्यासारखी अशी खूण तिला दिसते. आणि ती खूण बघितलं की काय झालं, तिला अशी अवाक झाली. ती का अवाक झाली तर तशी खूण तिच्या मुलाच्या, हरवलेल्या मुलाच्या पाठीवर असते. आणि आता काय झालं, तिला पश्चाताप झाला. अरे आपल्याच मुलाला नोकर म्हणून आपण आपल्या घरात ठेवून घेतलं, त्याला किरकिर केली, त्याला इतकी सगळी कामं लावली, त्याच्यावर किती अन्याय केला आणि काय खायला प्यायला वेळेवर दिलं नाही. म्हणजे ह्या सगळ्या इस्टेटीचा तो मालक आहे आणि त्याला पोटभर मी खायला दिलं नाही किंवा चांगलं दिलं नाही, शिळं पाकं उरलं सुरलं असलं दिलं. मग आता तिला काय झालं, तिथं पश्चाताप झाला. कशामुळे झालं हे, तिच्याच घरात तो मुलगा राहत असून सुद्धा पोरका असल्यासारखा तो तिथं राहत होता. म्हणजे तिला लक्षण कळलं नाही की हे आपलाच मुलगा आहे. असं लक्षण न कळल्यामुळं काय झालं, तिने त्याच्यावर एक नोकराप्रमाणे अन्याय केला किंवा त्याच्याशी ती अशी जुलूम जबरदस्ती अन्याय करत राहिली. म्हणून लक्षण आपल्याला समजणं इतकं महत्त्वाचं आहे. म्हणजे आपल्याला व्यवहारामध्ये तर बाहेरच्या गोष्टीचं फार महत्त्व नाही आहे, ते काय एका भावापुरत्या असतात. थोडंफार नुकसान झालं, थोडंफार काहीतरी गेलं आलं किंवा वाईट वाटलं तरी पण ते काय आहे, एका भावापुरतं आहे. पण अनादी काळापासून आपण एक मोठी चूक काय केली आहे तर आपल्या जीवाचं लक्षण काय आहे हे आपण ओळखलं नाही किंवा तसं जाणण्याचा कधी प्रयत्न केला नाही. आणि संयोगामध्ये असलेल्या शरीराला, परिग्रहाला किंवा जे काही नातेवाईक असतील त्यांना तिथं काय म्हणलं, मी आणि माझे असं मानून काय झालेलं आहे तिथं आपण ते लक्षण चुकीचं केल्यामुळं हे सगळं आपण सगळ्या चुकीच्या मान्यता केल्या. आणि आता ही मान्यता चुकीची झाल्यामुळं काय झालंय, आपल्याला जसं त्या सेठानीला नंतर लक्षात आल्यावर किती तिला आता पश्चाताप आहे, अरे मी किती अन्याय केला, त्याची क्षमा मागते, शेठजींची क्षमा मागते, चुकलं माझं. आता गेलेली वेळ परत येणार आहे का, गेलं ते गेलं. आता फक्त हातात पश्चाताप आहे
आणि दुःख आहे. म्हणजे हे जे दुःख आहे तर ते दुःख कशामुळे आहे, तर योग्य ते लक्षण तिला कळलं नाही किंवा योग्य लक्षण तिने केलं नाही, ते नंतर तिच्या लक्षात आलं, नंतर ते लक्षण दिसलं वगैरे, हा भाग वेगळा. आपल्याला समजून काय घ्यायचंय, एक लक्षण नाही समजलं तर तिला किती दुःख झालं. मग आपण तर काय आहे, अनादिकाळापासून ही चूक करत आलोय, लक्षणच आपण बरोबर केलेलं नाही. म्हणून लक्षण समजणं हे काय आहे, अतिशय महत्त्वाचं आहे. व्यवहारात तर आपल्याला लक्षण कळतं, सोनं असं असतं, कपडे असे चांगल्या कुठल्या क्वालिटीचे कॉटन असे असतात किंवा हे असं असतं, म्हणजे सगळं तिथं आपल्याला सगळं परीक्षा आहे किंवा लक्षण माहीत आहे, चांगलं वाईट कळतं. पण आपल्या स्वतःच्या बाबतीतच आपण काय केलेलं आहे, खूप मोठा अन्याय केलेला आहे आणि त्यामुळं काय झालंय, दुःखी आहोत आपण. दुःखी आहोत की नाही आपण. त्यामुळं शरीर आहे, हे शरीर म्हणजे एक लोढण्यासारखं आहे, सतत त्याला सांभाळायला लागतंय, सतत त्याची काळजी करायला लागते, सतत त्याच्यासाठी रागद्वेष होत आहेत, त्याच्यामुळं आपल्याला कर्मबंध होतोय, पुढचं सगळं दुःख परत आपण गोळा करतोय. म्हणजे हे सगळं चक्र एका लक्षणाला न ओळखल्यामुळं आहे आणि अयोग्य लक्षण केलं आणि त्यामुळं काय झालंय, चुकीच्या गोष्टीला आपण काय मानलंय, हेच माझं लक्ष किंवा हेच माझं ध्येय. म्हणजे जीव काय आहे, तर हे लक्षणवाला जीव, असं तिथं काय केलंय, चुकीच्या गोष्टीला. म्हणजे जे अलक्ष होतं आपलं लक्ष काय होतं, आंबा होतं आणि आपण कशाला आंबा समजलोय, दुसऱ्या कुठल्या तरी फळाला आपण आंबा समजलोय आणि घरी घेऊन आलोय. आता त्याचा आपल्याला काय फायदा आहे, आंब्यासारखं त्याचं आपल्याला चव लागणार आहे का, ते आवडीने खाल्लं जाणार आहे. म्हणजे तिथं काय झालंय, एका चुकीमुळं तिथं नुकसान झालंय किंवा मनस्ताप झालाय, मला पाहिजे ते मिळालं नाही, मी फसलो गेलो, असं एक तिथं आपल्याला दुःख आहे. मग तसं काय झालंय, शरीराचं लक्षण काय आणि जीवाचं लक्षण काय हे न ओळखल्यामुळं जे दिसते त्यालाच स्वस्वरूप मानले. मग त्याचं फळ काय मिळालं आपल्याला, पर्यायामध्ये सगळं दुःख आहे, चतुर्गती भ्रमण आहे. म्हणून आता जर आपल्याला मनुष्य जन्म मिळालाय तर आता काय करायचंय, तर जे योग्य लक्षण आहे, कुणाचं, जीवाचं पण काय लक्षण आहे हे कळेल आणि मग संयोगामध्ये हे जे 7 तत्व किंवा 6 द्रव्य ह्याचं पण आपल्याला काय करायचंय, जसं आहे तसं त्यांचं स्वरूप लक्षणाच्या द्वारे समजून घ्यायचंय. आणि हे लक्षण समजल्यानंतर काय होणार आहे, तर आपलं काय आहे आणि आपलं काय नाही हे तिथं निर्णय होणार आहे. शेठाणीला आता निर्णय झाला की नाही, हा माझाच मुलगा आहे जो की लहानपणी हरवला होता. आता तिला त्याच्याबद्दल परत मुलाला शोधायची भाव होतील का, जेव्हा त्यांना मुलगा हरवलाय किंवा नंतर शोधाशोध केली, सापडला नाही, पण सापडला नाही तरी मनामध्ये काय होतं, माझा मुलगा कुठं असेल, मला कधी भेटेल, तो नीट असेल का. म्हणजे हे जे तिला कसं शोधू, काहीतरी उपाय करावा, म्हणजे हे जे तिचे विचार होते ते विचार आहेत का, आता विचार थांबले. कारण आता काय झालं, जे तिचं लक्ष होतं, तिचा मुलगा, ते तिला मिळालेलं आहे. त्यामुळे ह्या बाकीच्या सगळ्या आकुलता आहेत का, आता तिला कसली भीती आहे का, माझ्या मुलाला कोण त्रास देत असेल का, माझ्या मुलाला कोणी काही वाईट केलं असेल का, त्याला मारलं असेल का, किती भीती, किती चिंता, किती आकुलता, हे सगळं काय झालंय तिचं आता नष्ट झालंय. का नष्ट झालंय, तर तिचं लक्ष, तिचं ध्येय, तिचा मुलगा तिच्याजवळ आता मिळालेला आहे. तिला मिळालेलं असल्यामुळं तिला आता काय पुढं कुठं शोधायला जायची पण गरज नाही. मग असं हे जे लक्षण आहे, तर त्या लक्षणाचं काय सांगितलेले आहे, 3 दोष सांगितलेले आहेत आणि ह्या 3 दोषांनी रहित तेच लक्षण काय केलेलं आहे, उत्कृष्ट लक्षण असं म्हणलेलं आहे. मग आता अव्याप्ती, अतिव्याप्ती आणि असंभव दोष. तर अव्याप्ती म्हणजे काय, अंतुगुण व्याख्या पाहिजे होती ना तुला, व्याख्या म्हणजे थोडक्यात आठवतंय तसंच केलेलं आहे मी, नंतर आपण पुस्तकातून बघू, तरी पण लिहून घ्यायचं असेल तर घ्या. जे लक्षण लक्षाच्या काही भागात, लक्षाच्या म्हणजे ध्येय हे लक्षात घ्या बरं का सगळ्यांनी, आपल्याला जे मिळवायचंय ते लक्ष किंवा जे आपल्याला प्राप्त करायचंय तर ते काय आहे, लक्ष, लक्षाच्या काही भागात असते. काय सांगितलंय, जे लक्षण लक्षाच्या काही भागात असते आणि बाकीच्या भागात, लक्षाच्याच बाकीच्या भागात असत नाही, तर त्याला काय म्हटलेलं आहे, अव्याप्ती नावाचा दोष. मग ह्याच्यासाठी उदाहरण आपण काल बघितलं होतं की गायीचे अनेक प्रकार आहेत, वेगवेगळ्या जातीच्या गायी आहेत, त्यांचे आकार, त्यांचे रंग, त्यांचे म्हणजे ठेवण, हे सगळं वेगळं वेगळं आहे. पण ह्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या प्रकारामध्ये पण
गायपणा हे जे काही त्यांना नाव जे दिलेलं आहे, तर त्या वेगवेगळ्या गायी असल्या तरी त्या सगळ्यांना गायच म्हटलं जातं की नाही. मग तिथं काय म्हटलं जाईल, ही पांढरी गाय, ही काळी गाय, ही तांबडी गाय, असं म्हणजे म्हणणार काय, कलर वेगळा असला तरी ती गायच झाली. म्हणून तिथं गायीचं योग्य लक्षण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. पण गायीला आपण जर असं म्हटलं की जी चट्टेपट्टेवाली असते ना, तर ती गाय, किंवा जिच्या गळामध्ये असं झालरसारखं काय शब्द आला होता, सासनादिमान. सासनादिमान म्हणजे एक तिचं असं एक कातडं वगैरे असं लोंबत असतं. म्हणजे सगळ्या गायींना नसतं बरं का हे, काही गायीचा एक प्रकार आहे, त्या गायींचं काय असतं, गळ्यामधलं असं कातडं खाली लोंबत असतं आणि त्याला काय म्हटलेलं आहे, सासनादिमान असं त्याला शब्द आहे. मग त्या सासनादिमान किंवा ते गळ्यात लोंबकळणारं कातडं किंवा त्याला झालर म्हणूया आपण, ही जी झालर आहे तर ही सगळ्या गायीमध्ये आहे का, नाही आहे. म्हणून आपण जर असं म्हणलं जिच्या गळ्यामध्ये झालर आहे तर त्याला गाय म्हणतात, असं जर आपण लक्षण केलं तर तिथं काय होणार आहे, झालरवाल्या तेवढ्या गायी सोडून बाकीच्या सगळ्या गायींना काय म्हणणार मग तिथं, म्हणजे त्या बाकीच्या गायींमध्ये झालर नाही आहे. त्यामुळं तिथं काय झालं, झालर फक्त ठराविक प्रकारच्या गायीमध्ये आहे, बाकीच्या गायींमध्ये नाही आहे. त्यामुळे हे लक्षण काय झालं, चुकीचं झालं. झालर हे लक्षण गायीचे जेवढे प्रकार आहेत त्यातल्या एका प्रकारामध्ये आहे, बाकीचे अजून 10 प्रकार असतील. मग त्या 10 प्रकारामध्ये जर हे लक्षण जात नाहीये, मग तिथं ते लक्षण व्यापलेलं नाही. लक्षात येते का, अव्याप्त म्हणजे काय, बाकीच्या तिथं जे काही गायी आहेत तर त्यांच्यामध्ये झालर हे लक्षण दिसून येत नाही, पण असताना त्या गायीच आहेत. मग ते लक्षण बरोबर आहे का. मग समजणाऱ्याला, एखाद्या नवीन माणसाला जर म्हटलं, फॉरेनचा माणूस आहे, ही झालरवारी असते ती गाय, मग त्याच्यानंतर दुसरीकडे गेला त्या गायीसारखी गाय तर दिसती, पण ह्याला झालर नाही म्हणजे ही गाय नाही असं तो म्हणणार. मग ते लक्षण आपण काय केलं, चुकीचं लक्षण केलं. काय चुकीचं लक्षण झालं, झालरवाली गाय. मग त्या गायीचं लक्षण योग्य, म्हणजे आता जे काही आहे ते आपल्याला समोर तिथं दाखवून, किंवा एवढे प्रकार असतात त्याच्यामध्ये अशा असे वेगळे वेगळे असतात, पण कॉमन ही गोष्ट आहे, ह्या सगळ्या गोष्टी समजून घेतलं तर तिथं काय होणार आहे, आपल्याला योग्य लक्षण कळणार आहे. मग आपण काल एक उदाहरण म्हणून बघितलं होतं की 2 शिंग असतात गाईला, मग कुठलेही प्रकार गाईचे घेतले तर त्याच्यामध्ये काय आहे, शिंग ही आहेतच. त्यामुळं मग ते काय होणार आहे, अव्याप्त वगैरे असं होणार नाही. मग व्याप्त अव्याप्ती दोष कशात येणार आहे, समजा आपण म्हणलं चट्टेपट्टीवाली गाय, चट्टेपट्टे म्हणजे काल आपण म्हणलं ना, तिच्या अंगावर असे धब्ब्यासारखं, म्हणजे काही कलर असतात, थोडे मध्ये आधे कलर, मध्ये आधे दुसरा कलर, म्हणजे असे डिझाईनचं तिचं काय आहे तर कातडं बनलेलं असेल तर त्याला चट्टेपट्टेवाली गाय पण म्हणतात. मग सगळ्या गायींना हे चट्टेपट्टे असतात का, नाही आहे. ठराविक काही गायींमध्ये असतील, काही पांढऱ्या शुभ्र आहेत, काही लाल आहेत, मग त्यांना गाय म्हणायचं नाही का मग. म्हणून लक्षण कसं पाहिजे तर योग्य, परफेक्ट, अचूकच पाहिजे. गायींच्या गळ्याभोवतीची जी त्वचा आहे किंवा झालर आहे तर त्याला सासनादिमान असं म्हटलेलं आहे. मग हे लक्षात घेऊन त्याला जर आपण गाय म्हणलं तर बाकीचे प्रकार त्याच्यामध्ये येणार नाहीत, म्हणून तिथं कुठला दोष आहे, अव्याप्ती नावाचा दोष आहे. मग हे लक्षण करून शोधायला गेलो तर समोर पांढरी गाय आहे पण तिच्या गळ्यामध्ये झालर नाही आहे किंवा तिच्यावर धब्बे नाही आहेत, तर गाय नाही आहे म्हणून आपण परत येणार, म्हणजे गाय समोर असून पण आपल्याला आपली गाय मिळणार नाही. म्हणून लक्षण योग्य पाहिजे. त्याच्यानंतर समजा आता उदाहरणार्थ आपण अजून काय बघितलं होतं काल, की जिथं राग द्वेष, शरीर आहे तिथं जीव, असं जर मानलं तर, काल आपण हे उदाहरण बघितलं होतं. काय बघितलं होतं, जिथं शरीर आहे तिथं जीव आहे, असं जर आपण लक्षण केलं, किंवा शरीर असलेला तो जीव, किंवा शरीर हे जीवाचं लक्षण आहे असं जर म्हटलं तर काय दोष येणार, मुळात तर ते शरीर जीवाचं नाही आहे, तरी पण आता व्यवहाराने जर बघितलं की बाबा पण तिथं सिद्धांमध्ये शरीर दिसत नाही आहे, म्हणून हे लक्षण काय झालं, अव्याप्ती दोषाने सहित झालं. त्याच्यानंतर दुसरं आपण काय बघितलं, अजून एक बघूया की जिथं जिथं राग द्वेष आहे तिथं जीव आहे, हे म्हटलं तरी लक्षण बरोबर आहे का, हे अचूक लक्षण आहे का, दोषरहित आहे का, कोण सांगते. काही जीवांमध्ये राग द्वेष दिसत आहेत आणि अरिहंत सिद्धांमध्ये राग द्वेष दिसत नाहीत, म्हणून जीवाचं लक्षण जर राग द्वेष केलं तर ते काय झालं, चुकीचं झालं किंवा अव्याप्ती दोषाने
सहित झालं. त्याच्यानंतर हलनचलन करणारा तो जीव असं म्हटलं. म्हणजे हलनचलन हे जर जीवाचं लक्षण केलं तर तिथं काय दोष येणार, कोण सांगते? दोन्ही उदाहरणं आहेत, ही परफेक्ट लागू नाही पडत, फक्त आपल्याला त्याचं भावभासन होण्यासाठी की अव्याप्ती कशाला म्हणतात हे समजण्यासाठी आपण ही उदाहरणं बघतोय. मग आता जर असं म्हटलं हलनचलन करणारा तो जीव, असं म्हटलं तर काय काय दोष येतील, म्हणजे काय काय प्रकाराने आपलं लक्षण चुकतंय. जर आपण लक्षण केलं तर काय होणार आहे अजून, हा बरोबर आहे की ते आहे की, पण हे का चुकीचं आहे, हे कसं चुकीचं आहे हे शकतो की सिद्ध भगवान कसे आहेत, आता हलनचलन आहे का त्यांच्यामध्ये, नाही आहे. म्हणून तिथं म्हणजे त्या अपेक्षेने घेतलंय. हे अतिव्याप्तीमध्ये पण येतंय, कारण जीव पण असं हलनचलन करताना दिसतोय, किंवा जे पुद्गल आहेत, टेबल आहे, आता ह्या खोलीतून आपण त्या खोलीमध्ये टेबल नेला, मग टेबलाचं हलनचलन झालं की नाही, मग टेबलमध्ये जीव आहे का, हे अतिव्याप्तीमध्ये येणार. आत्ता मी फक्त सिद्धांच्या अपेक्षेने जसं शरीर किंवा राग द्वेष बघितलं तसंच हे पण एक सांगू वाटलं. त्याच्यानंतर पुढचं आहे काय सांगितलंय, अतिव्याप्तीची व्याख्या की जे लक्ष आणि अलक्ष, म्हणजे आपल्याला जे मिळवायचंय त्याच्यामध्ये पण ते लक्षण येणार, आणि आपल्याला जे मिळवायचं नाही त्याच्यामध्ये पण ते लक्षण जाणार. काय सांगितलंय, अव्याप्तीमध्ये त्या द्रव्यामध्ये सगळ्या भागात व्यापलेलं नव्हतं, आणि अतिव्याप्तीमध्ये काय आहे तर ते त्या द्रव्यात पण आहे आणि ते दुसऱ्या द्रव्यात पण आहे. मग असं असतं ते द्रव्य किंवा असं असतं तो ही वस्तू असं जर म्हटलं, आणि तशाच दुसऱ्या वस्तूंमध्ये पण तो गुण आढळत असेल तर आपल्याला आपली वस्तू वेगळी करता येणार नाही. लक्ष आणि लक्षाबरोबर अलक्ष ह्या दोन्हीमध्ये पण ते लक्षण जातं, किंवा दोन्हीमध्ये पण ते लक्षण सापडतं. त्यामुळे त्याला अतिव्याप्ती, म्हणजे गरजेपेक्षा जास्त ठिकाणी ते व्यापलेलं आहे, त्यामुळे ते लक्षण योग्य नाही. तर ते लक्षण पण काय झालं, दोषसहित, जे लक्षासोबत अन्य लक्षातही जाते, म्हणजे अन्य लक्षांमध्येही सापडते, तर त्याला म्हटलेलं आहे अतिव्याप्ती नावाचा दोष. त्याच्यानंतर ह्याची उदाहरणं बघूया थोडी आपण. आता आंब्याचे लक्षण काय केलं आपण, पिवळेपणा केला. काय केलं, आंब्याचे लक्षण पिवळेपणा केला, तर काय होणार आहे, पिवळेपणा अनेक ठिकाणी आढळणार आहे. संत्री आहे, मोसंबी आहे, लिंबू आहे. मग आता पिवळेपणा हे लक्षण जसं कशात, आंब्यात बघितलं आपण, आंब्यामध्ये पण पिवळेपणा आहे, लिंबामध्ये पण आहे. म्हणजे आपलं लक्ष काय आहे, आपल्याला आंबे घेऊन यायचे, आणि तिथं पिवळं असतं ना, ते आंबे असतात आणि ते घेऊन या असं सांगितलं. मग आता तिथं पिवळं लिंबू पण दिसतंय, पिवळं संत्री पण दिसतंय. मग काय केलं तिथं, जाऊ दे आता आपल्याला ह्या सगळ्या पिवळ्यामधून कुठला तरी एक मोसंबी किंवा संत्री लिंबू काहीतरी उचलून आणलं. मग लक्षण नीट माहीत नसल्यामुळं तिथं पण काय झालं, तिथं पण नुकसान झालं. नुकसान पण झालं, किंवा पाहिजे ती गोष्ट आपल्याला मिळाली नाही. तर पुढं काय आहे, मग आकुलता आहे, हे का आणलं, ते का आणलं, हे पाहिजे होतं, त्यांनी फसवलं, ह्या सगळ्या गोष्टी येतात. किंवा अजून दुसरं उदाहरण म्हणजे जे चकाकतं ते सोनं. आपण व्यवहारात म्हणतो की नाही, जे चकाकतं ते सगळं काही सोनंच नसतं, असं व्यवहारात म्हण पण आहे. म्हणून तिथं काय आहे तर लक्षण तिथं योग्य नाही, हेच तिथं पण त्या वाक्यातून आपल्याला लक्षात येतं. मग समजा आपल्याला असं लक्षण केलं की काय, जे जे चकाकतं ते सोनं आहे, असं म्हणून आपण काय केलं, सोनं आणायला बाजारात गेलो, आणि कुणीतरी सोनं आहे म्हणून काय दिलं, अगदी स्वच्छ केलेलं किंवा घासलेलं चकचकणारं आपल्याला पितळ दिलं. दिसताना ते कसं दिसतंय, सोन्यासारखं दिसतंय. म्हणून आपण लक्षण काय केलंय तिथं, पिवळेपणा किंवा चकाकतं म्हणून. मग हे चकाकतंय, मग काय लक्षण चकाकतंय म्हणल्यानंतर ते बरोबर आहे म्हणून आपण ते घेऊन आलो. मग त्याच्यामुळं काय झालं, 1500 रुपयांच्या त्या पितळेसाठी आपण लाखो रुपये दिले की नाही. म्हणजे नुकसान परत झालं, एवढे पैसे गेले म्हणून दुःख झालं. म्हणजे हे फक्त एक लक्षण योग्य न केलेल्याचं काय आहे, फळ आहे. म्हणून योग्य लक्षण लिंबू कसं असतं, आंबट असतं, असं लक्षण केलं. मी उदाहरणं वेगळे वेगळे का घेतोय आपण, तर अतिव्याप्ती नावाचा दोष कसा येतोय. म्हणजे आता चकाकतं ते सोनं म्हणल्यानंतर सोनं चकाकतं तसं पितळ पण चकाकतंय. मग आता म्हणजे पितळेमध्ये पण चकाकणे हा गुण आलाय तिथं,
काही काळापुरता का असेना, फसवण्यापुरता त्यांनी काहीतरी केलं असेल, पॉलिश वगैरे, पण तिथं पिवळेपणा आल्यामुळं काय झालं, पिवळेपणा हा सोन्यामध्ये चकाकणारं सोनं, तर तसं जो चकाकण्याचा जो त्याचा गुण आहे तर तो तिथं पितळेमध्ये पण दिसला. म्हणजे काय झालं, आपलं लक्ष सोनं आहे आणि पितळ हे अलक्ष असताना त्याच्यामध्ये पण तो काय झाला, चकाकणेपणा दिसून येतोय. म्हणजे तिथं कुठला दोष आला, अतिव्याप्ती. म्हणजे आपल्याला जे पाहिजे त्याच्यामध्ये पण आहे, आपल्याला जे नको आहे त्याच्यामध्ये पण ते आहे, म्हणून तिथं म्हटलं अतिव्याप्ती नावाचा दोष. आपण काय उदाहरण बघितलं होतं की अमूर्तिकपणा, जीव कसा आहे असं जर विचारलं किंवा जीवाचं लक्षण आपण ज्ञानाच्या ऐवजी अमूर्तिक असं केलं तर तिथं पण काय होणार आहे, जीव फक्त अमूर्तिक असता तर जीवाचं लक्षण अमूर्तिक योग्य ठरलं असतं. पण जीवामध्ये अमूर्तिक गुण हा आहे, नाही असं नाही, पण जीवाच्या सोबत बाकीची जी द्रव्य आहेत, 5 द्रव्य, तर त्या 5 द्रव्यांमध्ये पण काय आहे, अमूर्तिकपणा आहे. धर्म, अधर्म, आकाश, काल, ह्याच्यामध्ये पण काय आहे, अमूर्तिकपणा आहे. म्हणजे ही 5 द्रव्य जीवासहित कशी आहेत, अमूर्तिक म्हटली जातात. त्यामुळं जीवाचं लक्षण अमूर्तिक असं केलं तर अमूर्तिकपणा बाकीच्या पण द्रव्यात जात असल्यामुळं तिथं अतिव्याप्ती नावाचा दोष येतोय. आपलं जे लक्ष आहे त्याच्यामध्येच सापडतं, दुसरीकडं सापडत नाही, किंवा आपल्या जे काही लक्ष आहे त्याच्यामध्ये पण तेवढ्या पूर्ण जातींमध्ये ते असलं पाहिजे, तर इथं काय म्हटलेलं आहे, मग अव्याप्ती आणि अतिव्याप्ती दोषाने रहित असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर तिसरं जे लक्षण आहे तर ते काय आहे, असंभव लक्षण किंवा असंभव नावाचा दोष. मग असंभवचा अर्थच काय होतो, जे कधीही संभवत नाही. संभवत नाही म्हणजे असूच शकत नाही, म्हणजे अगदी असं ठासून म्हणतो ना आपण, हे अशक्य आहे, असंभव असं म्हटलं म्हणजे काय, ते असणं शक्यच नाही. तर तसं हे लक्षण पण असंभव दोष जे आहे तर ते काय सांगतंय की त्याची व्याख्या, जे लक्षण लक्षामध्ये संभवतच नाही. काय सांगितलंय, जे लक्षण लक्षामध्ये संभवतच नाही तर त्याला काय म्हटलेलं आहे, असंभव दोष असा म्हटलेला आहे. मग आता याचं उदाहरण म्हणजे समजा असं म्हटलं की आकाशाला फूल लागले. काय म्हटलं, आकाशाला फूल लागले, तर हे आकाशाला फूल लागले म्हटल्यानंतर फूल हे आकाशाचं लक्षण आहे का, किंवा जिथं फूल आहे आकाश द्रव्य आहे असं म्हटलं तर ते लक्षण योग्य आहे का, लक्षात येते का, आकाशाला कधी फूल असतं का, बरोबर आहे, असंभव कधीच नाही. हा, म्हणजे जी गोष्ट अशक्य आहे तर तिथं काय म्हटलेलं आहे, असंभव दोष आहे. किंवा अजून दुसरं म्हणजे गाढवाला शिंग आहेत असं म्हटलं तर, गाढवाला शिंग आहेत असं म्हटलं तर वांजेचा पुत्र, बरोबर, वांजेचा पुत्र. वांजेचा पुत्र पण होते, हो हो आहे, वांजेचा पुत्र पण आहे. आणि म्हणजे ह्या गोष्टी कशा आहेत, अशक्य आहेत. ती स्त्री जर वांज आहे तर तिला मुलगा कसा होणार, तिचा मुलगा जर असेल तर ती स्त्री वांज नाहीच आहे. मग म्हणजे जी अशक्य गोष्ट आहे त्याला काय म्हटलेलं आहे, असंभव नावाचा दोष असं म्हटलेलं आहे. मग ह्या 3 दोषांनी रहित असं जे लक्षण आहे तर तेच काय आहे, आपल्याला आपल्या लक्षाच्या प्रती, म्हणजे आपल्याला जे प्राप्त करायचंय, जे मिळवायचंय त्याच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जे लक्षण आपण करणार तर ते ह्या 3 दोषांनी रहितच असलं पाहिजे. म्हणजे आता आपण काल हे बघत होतो की सिद्ध 4थ्या गुणस्थानापासून सिद्ध भगवंतांपर्यंतच्या सगळ्या जीवांमध्ये नियमाने सम्यक दर्शन आहेच. म्हणजे तिथं काही भागात आहे, काही जीवामध्ये नाही, किंवा बाकीच्या ह्या जीवांमध्ये पण आहे आणि पहिल्या गुणस्थानामधल्या जीवांमध्ये पण ते सापडतंय, असा तिथं अतिव्याप्ती दोष पण नाही. सापडणार तर कुठं सापडणार सम्यक दर्शन, 4थ्या गुणस्थानापासून म्हणजे 14व्या आणि 14व्याच्या नंतरचे सिद्ध भगवान, ह्या सगळ्यांमध्ये ते कसं आहे, समान रूपाने आहे. समान रूपाने कुठल्या अपेक्षेने घेतलं होतं आपण, तर तिथं त्यांची जाती, जे श्रद्धान जे झालंय ते 4थ्या गुणस्थानामध्ये झालेलं श्रद्धान आणि सिद्ध भगवंतांमध्ये असलेलं श्रद्धान, दोन्हीची जाती कशी आहे, समान आहे. फरक कुठं आहे, तर तिथं
म्हणजे जेवढा वेळ चौथ्या गुणस्थानामध्ये असलेला जीव सम्यक दर्शनामध्ये म्हणजे राहू शकत नाही किंवा आत्मस्वरूपामध्ये राहू शकत नाही, पण सिद्ध भगवान कसे आहेत, अनंत काळासाठी आता तिथं स्वतःमध्येच राहत आहेत. मग हा जो फरक आहे तर तो फरक कसा आहे, तर काही कालाच्या अपेक्षेने किंवा अनुभूतीमध्ये थोडीच अनुभूती आली, लगेच तिथं तो विकल्पात आला, किंवा काही काळानंतर सम्यक दर्शन नष्ट होईल, म्हणजे अशा सगळ्या बाकीच्या अपेक्षा असतील. पण जर चौथ्यापासून बघत गेलं तर सगळीकडे काय आहे, सिद्धांपर्यंत नियमाने तिथं सम्यक दर्शन आहे. म्हणून तिथं हे सम्यक दर्शन लक्षण कसं सांगितलंय, अव्याप्ती, अतिव्याप्ती आणि असंभव दोषाने रहित आहे असं सांगितलेलं आहे. ठीक आहे. 7 नंबर, तत्व शब्द का मर्म. मर्म म्हणजे काय, त्याचा अर्थ किंवा त्याच्यामध्ये असलेलं त्याचा भाव. तत्व शब्द का अर्थ तत्पण या उसरूपता है. तत्पण म्हणजे काय, तोपणा. स्वभाव कसा आहे, प्रत्येक पर्यायामध्ये तो स्वभाव त्या द्रव्याचा कायम आहे. म्हणजे आता समजा आपण मनुष्य जन्मातलं बघूया. समजा एक बाळ जन्मल्यानंतर ते बाळ हळूहळू हळू मोठं होतंय. बालक, तरुण, प्रौढ, वृद्ध अशा सगळ्या अवस्थांमध्ये ते काय आहे, त्याचं परिणमन चालू आहे. पण त्या सगळ्या पर्यायामध्ये जीव 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 रूपाने किंवा जीवामध्ये असलेले जे काही ज्ञान वगैरे इत्यादी जे गुण आहेत, तर ते गुण कसे आहेत, म्हणजे तो जीवाचा स्वभाव प्रत्येक पर्यायामध्ये कायम आहे. तो स्वभाव म्हणजे बाळ असताना पण आहे, थोडं मोठं झालं तरी आहे, थोडं आणखीन मोठं झालं तरी आहे, तरुण अवस्था, वृद्ध अवस्था, सगळ्या अवस्थेमध्ये काय आहे, ते जीवाचे जे गुण आहेत, तर तो जीवाचा स्वभाव कायम आहे. मग त्याला काय म्हटलेलं आहे, तत्पण या उसरूपता. प्रत्येक वस्तू के तत्व के स्वरूप से तत्पण है. म्हणजे प्रत्येक जे द्रव्य आहे तर त्याच्या त्याच्या स्वभावाने किंवा त्याच्या त्याच्या स्वरूपाने त्या रूपाने आहेच. और पररूप से अतत्पण है. आणि परद्रव्याच्या अपेक्षेने कसा आहे, आपला स्वभाव परद्रव्याच्या अपेक्षेने आहे का, किंवा माझे जे गुण आहेत ते परद्रव्याला काय, परद्रव्यामध्ये त्यांचं अस्तित्व असेल का, जातील का परद्रव्यामध्ये, किंवा परद्रव्याचे गुण माझ्यामध्ये येतील का, तर नाही. माझे जे गुण आहेत त्यांची माझ्यामध्येच अस्ती आहे, किंवा त्यांचं स्वरूप, त्यांचा तोपणा, स्वभाव माझ्यासाठी आहे, माझ्यामध्ये आहे, परामध्ये नाही. तसं पराचा स्वभाव, पराचे गुणधर्म परामध्ये आहेत, माझ्यामध्ये नाहीत. म्हणजे पर आपल्यासाठी अतत आहे. अतत म्हणजे काय, त्यांचा स्वभाव माझ्यामध्ये नाही किंवा येऊ पण शकत नाही. ह्या अपेक्षेने अतत्पणा म्हटलेला आहे. म्हणजे आपलं आपल्यासाठी तत्व आहे आणि परद्रव्य आपल्यासाठी कसं आहे, अतत्व किंवा अतत्पणा आहे. जीव वस्तु है इसलिए उसके अपने स्वरूप से तत्पण है और पर के स्वरूप से अतत्पण है. जीव चैतन्य स्वरूप होने से ज्ञाता है और अन्य सब वस्तुएं ज्ञेय है. काय सांगितलंय, म्हणजे हे तत् आणि अतत लक्षात येत आहे ना, त्याच्यासाठीच आहे, परासाठी ते नाही. किंवा परद्रव्याचं जे स्वरूप आहे तर ते त्या त्या परद्रव्यासाठी आहे, आपल्यासाठी नाही. किंवा त्यांचे गुण आपल्यामध्ये नाहीत, आपले गुण त्यांच्यामध्ये नाहीत, जाऊ येऊ पण शकत नाहीत. ह्या अपेक्षेने आपण आपल्यासाठी तत् आहे आणि परद्रव्य त्याच्या स्वतःसाठी तत् आहे. परद्रव्य आपल्यासाठी अतत आहे आणि परासाठी आपण अतत आहोत. लक्षात येते का. तोच पण आपण म्हणतो ना, तत्व म्हणजे तोपणा कायम असणं, त्या त्या द्रव्यामध्ये, त्या त्या सगळ्या गुणांमध्ये, त्या त्या द्रव्याच्या सगळ्या पर्यायांमध्ये त्याचा स्वभाव कायम असणं. आता आपण बघितलं ना, ज्ञानगुण बाळामध्ये आहे, थोडं मोठं झालं तरी ज्ञान आहे, आणखीन मोठं झाली तरी ज्ञान आहे. अगदी प्रत्येक अवस्थेमध्ये मरेपर्यंत किंवा ह्या भावामध्ये जेवढ्या काही अवस्था पर्याय झाल्यात त्या सगळ्यामध्ये ज्ञानगुण आहे की नाही. हा जो ज्ञानगुण आहे तर तो जीवाचा स्वभाव आहे, ते जीवाचं तोपणा आहे, कारण तो प्रत्येक पर्यायामध्ये दिसतोय. मग ह्याला काय म्हटलेलं आहे, तत्पणा. म्हणजे असणे, काय असणे, स्वभाव असणे. त्या त्या ठिकाणी त्या त्या द्रव्यामध्ये त्याचे जे जे गुण आहेत तर त्या गुणांची त्या द्रव्यासाठीच त्याचं काय आहे, तत्पण. म्हणजे त्याचं अस्तित्व त्याच्या स्वतःसाठी आहे, परासाठी नाही. आता माझ्यामध्ये जे ज्ञान आहे तर ते त्या ज्ञानाचा उपयोग दुसऱ्याला होऊ शकेल का,
काढून घेऊन मला थोडा वेळ तुझं ज्ञान दे. आपण जसं कपडे एकमेकांचे घेतो तसं काढून देऊ शकतो का आपण? म्हणजे त्या द्रव्यामध्येच त्याचं काय आहे? अस्तित्व, स्वरूप, स्वभाव आहे. ह्या अपेक्षेने तत्पणा आणि अतत्पणा म्हणजे परद्रव्याचं अस्तित्व किंवा त्याचं स्वरूप, त्याचा स्वभाव आपल्यामध्ये नाही. लक्षात येते? जीव चैतन्य स्वरूप होने से ज्ञाता आहे. एक मिनिट मला विचारायचं भाभी. कुणाचं परिणमन करू शकत नाही, कुणाचं चांगलं वाईट करू शकत नाही, काहीच नाहीये. व्यवहाराने उगी असं बोलणं किंवा एक रोजचे व्यवहार व्यवस्थित चालण्यासाठी तसं म्हटलं जातं, ह्यानी असं केलं, मी तसं केलं. पण हे सगळं काय आहे तर फक्त बोलण्यापुरतं आहे. प्रत्यक्षात जर बघायला गेलं तर एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचं काही करू शकत नाही, परिणमन करू शकत नाही, बदल करू शकत नाही, कमी जास्त करू शकत नाही. हे पक्क आहे. म्हणजे काय? दुसऱ्याचं जे काही स्वरूप आहे, स्वभाव आहे, तर ते आपल्यामध्ये येऊ शकतं का? त्याचं अस्तित्व आपल्यामध्ये आहे का? तर नाही. म्हणून ते आपल्यासाठी काय आहे? अतत आहे. म्हणजे आपल्यासाठी ते नसल्यासारखं आहे. त्याला अतत म्हटलंय. किंवा आपण सुद्धा दुसऱ्या द्रव्यासाठी कसे आहोत? अतत असल्यासारखे आहोत. कारण आपण त्यांचं काही करू शकत नाही, ते पण आपलं काही करू शकत नाही. जीव चैतन्य स्वरूप होने से ज्ञाता आहे. ज्ञाता म्हणजे काय? जाणणारा आहे. जे जे काही जाणतोय आपण, आपल्याला ज्ञान होतंय, तर ते काय आहे? आपलं स्वरूप आहे किंवा ते चैतन्य स्वरूप असल्यामुळं आपण काय करू शकतोय? हे सगळं जाणू शकतोय. जे काय आहे, जे काय चाललंय किंवा अजून काय आपण विचाराच्या द्वारे सगळं काही चिंतन करू शकतोय. मग हे सगळं कशामुळे आहे? चैतन्य आपला स्वभाव आहे. आणि म्हणून आपल्याला जाणण्याच्या ह्या क्रियेला काय म्हटलेलं आहे? ज्ञाता. ज्ञाता म्हणजे काय? ज्ञान होणे किंवा जाणणे. जो जाणतो तर त्याला ज्ञाता असं म्हटलेलं आहे. और सब अन्य सब वस्तुए ज्ञेय है. ज्ञेय म्हणजे काय? ज्या वस्तूंना आपण जाणतोय तर त्या वस्तूंना काय म्हटलेलं आहे? ज्ञेय म्हटलेलं आहे. म्हणजे जाणण्यायोग्य जे जे पदार्थ आहेत तर त्यांना काय म्हणतात? ज्ञेय म्हणतात. जाणले जाणेपणा ज्यांच्यामध्ये आहे त्याला म्हटलेलं आहे ज्ञेय. म्हणजे जाणणारा जो जीव आहे तर तो ज्ञानाच्या द्वारे जाणतोय सगळं. आपल्या आजूबाजूला काय आहे, काय घडलंय किंवा काय क्रिया होत आहेत, काय संयोग आहे, हे सगळं जाणण्याचं काम कोण करतंय? ज्ञान करते. मग ह्या जाणणाऱ्या जीवाला ज्ञाता असं म्हटलेलं आहे. जाणणारा जो जीव आहे तर त्याला ज्ञाता म्हटलंय. का म्हटलंय? तर तो सगळं जाणण्याचं काम करतोय. जे जे काही आहे आपल्या संयोगामध्ये किंवा मागं काय घडलंय ते जाणतोय, पुढं काय होईल अशा कल्पना करतोय. म्हणजे हे सगळं जाणण्याचं काम कोण करतोय? तर जीव करतोय. कशाच्या द्वारे करतोय? ज्ञानाच्या द्वारे करतोय. म्हणून ह्या जाणणाऱ्या जीवाला काय म्हटलेलं आहे? ज्ञाता. आपण म्हणतो ना कर्ता. कर्ता कुणाला म्हटलेला आहे? जो करतो. काय करतो? जे जे काही क्रिया असतील, जे जे काही काम असेल, असं करणाऱ्याला काय म्हटलं जातं? कर्ता म्हटलं जातं. तसं हा जीव काय करतोय? जाणण्याचं काम करतोय. म्हणून त्याला ज्ञाता. ज्ञ अर्थ काय? ज्ञ शब्द काय सांगतो? ज्ञ म्हणजे ज्ञान थोडक्यात. म्हणजे ज्ञानाच्या द्वारे जो जाणतोय तर त्या जाणणाऱ्याला काय म्हटलेलं आहे? ज्ञाता असं म्हटलेलं आहे. मग हे जो जाणणारा आहे तो ज्ञाता म्हणजे कोण झाला? जीव झाला. आणि ज्या गोष्टींना जाणलं जाते त्या गोष्टींना काय नाव आहे? ज्ञेय. ज्ञेय म्हणजे आता समजा माझ्यासमोर तुम्ही सगळे बसलाय, मग तुम्हाला सगळ्यांना मी जाणते म्हणजे तुम्ही सगळे ज्ञेय झाला. आता मी ज्ञाता आहे. किंवा तुम्ही सगळे ज्ञाता आहात, तुम्ही मला जाणताय, मी तुमच्यासाठी ज्ञेय आहे. आपापल्या अपेक्षेने बघायला गेलं तर दोन्ही गोष्टी लक्षात येतात. लक्षात आलं? सब वस्तुएं ज्ञेय है, इसलिए जीव दूसरे सभी पदार्थों से सर्वथा भिन्न है. काय सांगितलंय? म्हणजे जे जे काही आपल्या संयोगामध्ये आहे आणि त्यांना हा जीव जाणतोय तर त्या सगळ्या पदार्थांपासून हा जीव कसा आहे? सर्वथा शब्द काय सांगतो? अगदी पूर्णपणे. म्हणजे थोडं सुद्धा त्यांच्याशी आपलं एकरूपता नाही किंवा एकत्व नाही. पूर्णपणे कसा आहोत? हे हा जीव ह्या सगळ्या पदार्थांपासून भिन्न आहे. जीव अपने से तत् है, इसलिए उसे अपने ज्ञान स्वतः होता है. तत् है म्हणजे काय? जीवाचा स्वभाव आहे ज्ञान. आणि मग ह्या स्वभावाच्या द्वारे तो काय करतोय? त्याला ह्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान होतंय. और जीव
पर से अतत है, इसलिए उसे पर से ज्ञान नहीं होता. म्हणजे आपला ज्ञान गुण कुठं आहे? आपल्यामध्ये आहे. मग आपल्या ज्ञान गुणाच्या द्वारे आपण जाणू शकतो. पण आता समजा असं आपण विचार केला, मग अशी नाही का म्हटलं काही गोष्टी मला समजत नाहीत, मग थोडं तुमचं ज्ञान द्या, मग मला त्या गोष्टी समजल्यावर मी परत देते, असं करू शकतो का आपण? म्हणजे जाणायचं असेल तर आपल्या आपल्या ज्ञानाच्या द्वारेच आपण जाणलं जाणार. म्हणून आपल्यासाठी ते ज्ञान तत् आहे आणि पराच्या द्वारे आपण काही जाणू शकणार नाही. म्हणून तिथं काय म्हटलेलं आहे? जीव पर से अतत है, अपने से तत् है, इसलिए उसे अपना ज्ञान होता है. पर से अतत है, इसलिए उसे पर से ज्ञान नहीं हो सकता. घड़े का ज्ञान घड़े के आधार से होता है, ऐसा कई लोग मानते हैं, किंतु यह उनकी भूल है. काय म्हटलंय? घड़े का ज्ञान घड़े के आधार से होता है. म्हणजे आता घडा आपल्याला जर जाणायचा आहे तर घडा आपल्याला समोर असल्याशिवाय त्याचं ज्ञान होणार नाही, असं आहे का? तर काही जण काय म्हणतात, काही जण म्हणजे अन्यमतवादी, की घडा समोर असेल तरच ज्ञान होणार. म्हणजे त्या घडाच्या आधाराने, म्हणजे त्या घड्याला पाहिल्यानंतरच ज्ञान होणार. तर अशी जर मान्यता असेल तर ती काय आहे? चूक आहे असं सांगतात. आता आपल्याला घडा म्हटल्यानंतर प्रत्येकाच्या डोक्यात आलं की नाही, घडा म्हणजे काय? डेरा असेल, घागर असेल, जे काय आपल्याला कल्पनेप्रमाणे आलं की नाही डोक्यात, का घडा म्हणजे काय, आता समोर बघितल्याशिवाय मला कळणार नाही, असं आहे का? होते की नाही? भले पहिल्या ज्ञानामुळे असं ना, पण आता तुला जाणण्यासाठी समोर घडा पाहिजेच का? हा, मग हे सांगायचंय त्यांना की बाबा तिथं समोर घडा असल्याशिवाय ज्ञानच होत नाही, अशी ज्यांची मान्यता आहे तर ती मान्यता काय आहे? चुकीची आहे. आता सिद्ध भगवंतांना कुठं जाऊन बघणार आहेत ते? घडा बघायचंय म्हटलं तर कुठं दिसणार सिद्ध भगवंतांना? सगळं झळकलेच आहे. म्हणजे हे लक्षात घ्यायचंय की जाणण्यासाठी समोर त्या गोष्टी असणं गरजेचं नाही. म्हणजे ज्ञान जर झालं तर त्या ज्ञानामध्ये हे सगळं आपोआप झळकणारच आहे. कळतंय का? म्हणजे आता समजा एखाद्याला आयुष्यात कधी बघायची वेळच आली नाही आणि घडा म्हणा किंवा एखादी वस्तू आणि केवळ ज्ञान झालं, मग आता त्यांनी म्हणजे त्या भावामध्ये त्यांना ती गोष्ट कधी बघायला लागली नाही किंवा मिळाली नाही, मग त्यांच्या केवळ ज्ञानामध्ये ती गोष्ट झळकणार का नाही? गोष्ट त्या वस्तू आहेत म्हणून आपल्याला ज्ञान होत नाही, हेच आपली चुकीची मान्यता आहे. अशा खूप गोष्टी आहेत की आपल्याला लक्षात पण येत नाहीत, पण आपल्यात अशा मान्यता असतात. काय सांगितलंय? त्या गोष्टी जाणण्यासाठी त्या गोष्टी समोर असल्याच पाहिजेत असं नाही. तर ज्ञान कसं आहे? तर जाणणं हे ज्ञानाचं काम आहे. मग ती वस्तू असेल किंवा नसेल तरी पण ज्ञानामध्ये अशी शक्ती आहे की 3 लोकांमध्ये जेवढं काही आहे तर ते सगळं जाणलं जाऊ शकतं. कशाच्या द्वारे? ज्ञानाच्या द्वारे. आपल्याला हे थोडंसं अवघड वाटतंय किंवा आश्चर्य वाटेल, पण ही ज्ञानाची शक्ती आहे. काय शक्ती आहे? की कितीही लांब कुठंही असेल, आपल्या समोर नसेल तरी पण तिथंपर्यंत सगळं जाणण्याची शक्ती ज्ञानामध्ये आहे. आता केवळ ज्ञानामध्ये ही शक्ती आहे की मागच्या अनंत भावामध्ये काय काय घडलेलं आहे, अनंत काळामध्ये काय काय घडलेलं आहे, प्रत्येक द्रव्याच्या अनंत काळामध्ये घडलेल्या सगळ्या पर्याय कशा होत्या हे त्यांच्या ज्ञानात आहे. आणि भविष्यात काय होणार आहेत त्या सगळ्या पर्याय पण त्यांच्या ज्ञानामध्ये झळकल्यात. आता मग त्या पर्याय घडल्यात का? आता समजा पुढच्या जन्मी आपण स्वर्गामध्ये जाणार आहे किंवा देव होणार आहे मनुष्यगती संपल्यानंतर, मग ती पर्याय आत्ता आहे का? संयोग आत्ता ती पर्याय, अजून तर भविष्यकाळ येणार आहे. म्हणजे आपल्याला तर माहित नाहीच आहे, आपण अल्पज्ञ आहोत, पण म्हणजे ती पर्याय उत्पन्न झाली तर ज्ञानाचा विषय होईल किंवा तर त्याला ज्ञान जाणेल. हे बरोबर आहे का? हा, आता पटतंय की नाही? म्हणजे घडा समोर असला तर आपल्याला ज्ञान होतंय किंवा आपण मागं घडा काय हे आपल्याला माहित आहे म्हणून आता आपल्याला शब्द ऐकल्यावर कळलं. म्हणजे हे काही अपेक्षेने व्यवहारात बरोबर आहे. पण मला काय म्हणायचंय, आता समजा भविष्यामध्ये एखाद्या जीवाचे अजून खूप भव होणार आहेत, निगोदी जीव आहे, त्या निगोदी जीवाचे खूप भव होणार आहेत, त्याच्यानंतर तो त्याच्या चांगल्या योग्यतेमुळे त्याला परत मनुष्यजन्म मिळेल, त्याच्यामध्ये तो सम्यक दर्शन प्राप्त करून मोक्षाला जाईल वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी अजून अनंत भवानंतर त्या जीवाच्या होणार असतील.
पण आज केवली भगवान, सिद्ध भगवान त्या जीवाच्या त्या सगळ्या अवस्था जाणतायत का नाही? जाणतात की. आत्ता त्यांना त्या घटना घडल्यात का? म्हणजे त्या जीवाचे कुठला भव होणार आहे तर झालाय का आत्ता? न होता सुद्धा अजून पुढं काय काय घडणार आहे, किती त्या काळाच्या पोटामध्ये भव आहेत, प्रत्येक भवामधल्या किती पर्याय, किती रागद्वेष, किती काय काय घटना असतील, ह्या सगळ्या घटना केवलींच्या ज्ञानामध्ये कशा झळकलेल्या आहेत? अगदी स्पष्ट. जणू काय आपण आता टीव्ही समोर बघत असेल तर टीव्ही आपल्याला कसा दिसतो? स्पष्ट. त्याच्यामधले सगळे पात्र, त्यांचं बोलणं सगळं क्लिअर कळतं की नाही आपल्याला? तर त्याच्यापेक्षा पण क्लिअर, स्पष्ट केवलींच्या ज्ञानामध्ये सगळं झळकलेलं आहे. म्हणजे ह्याच्यातून एक सिद्धांत लक्षात घ्यायचा आहे की ज्ञान होण्यासाठी ती वस्तू समोर असलीच पाहिजे असं वाटतं ना, तर असं वाटणं चुकीचं आहे असं त्यांनी इथं सांगितलंय. म्हणून काय सांगितलंय? यदि घड़े से घड़ा संबंधी ज्ञान होता, नहीं कुठं गेलं, एक मिनिट, घड़े के आधार से होता है ऐसा कई लोग मानते हैं किंतु यह उनकी भूल है. म्हणजे आत्ता आपल्याला आपलं थोडंसं अल्पज्ञान असेल किंवा थोडे आपल्याला तेवढे विचार करण्याची आपली शक्ती नाही आहे म्हणून आपल्याला असं वाटेल घडा नाही आणि घड्याचं ज्ञान कसं होणार. पण केवलींच्या ज्ञानात सगळ्या भविष्यातल्या पर्याय झळकत आहेत. म्हणजे त्या अजून न घडलेल्या काही काळानंतर घडणाऱ्या गोष्टी पण आज ते कसं स्पष्ट जाणतायत. ह्याच्यावरून ही चूक आहे हे त्यांनी काय केलेलं आहे, म्हणजे असं जर मानलं की ते आत्ता घडणार, भविष्यातल्या गोष्टी जेव्हा घडणार तेव्हाच केवली जाणू शकणार, असं नाही. तर आत्ताच्या काय अनादी काळापूर्वी जे काही कोणी होऊन गेले असतील तीर्थंकर, केवली, तर त्यांनी सुद्धा आपले भाव तेव्हा जाणले होते. कधी जाणले होते? अनादी काळापूर्वी जे तीर्थंकर किंवा केवली झालेत तर त्यांच्या ज्ञानामध्ये आज आपल्या होत असलेल्या अवस्था, पर्याय, आपलं काय चाललंय, आपण काय बोलतोय, काय बोलणार आहे, हे सगळं त्यांनी तेव्हा जाणलं होतं. म्हणजे तेव्हा आपण आपलं अस्तित्व होतं का तेव्हा? ह्या पर्यायामधलं, मनुष्य पर्यायामध्ये, ह्या घरामध्ये, अशा अवस्थेमध्ये, ह्या वयामध्ये आपण हे बोलणार आहे, हा स्वाध्याय करणार आहे, ह्या घटना तेव्हा घडल्या होत्या का? त्यांनी जेव्हा जाणलं तेव्हा तेव्हा नव्हत्या ह्या घटना. म्हणजे त्यांच्या तेव्हाच्या काळाच्या अपेक्षेने हा खूप पुढचा भविष्यकाळ होता. तरी पण त्यांच्या ज्ञानामध्ये हे सगळं झळकलं होतं. का झळकलं होतं? तर जाणणे हा जीवाचा स्वभाव आहे. त्याला जाणण्यासाठी त्या गोष्टी समोर असणं गरजेचं नाही. आता एखादे मुनी आहेत, त्यांना काय झालंय? भावलिंगत्व प्रकट झाले, म्हणजे ते भावलिंगीच आहेत आणि त्यांना रुद्धिसिद्धी प्रकट झाल्यात. काय प्रकट झाल्यात? रुद्धिसिद्धी. रुद्धिसिद्धी म्हणजे की ठराविक, आता इथं जरी बसलं, अवधी ज्ञान झालंय किंवा मनपर्याय ज्ञान झालंय, तर त्या ज्या ठिकाणी बसलेत त्या ठिकाणापासून समजा त्यांना 1000 किलोमीटर असं त्यांच्या ठिकाणापासून गोल वर्तुळाकार 1000 किलोमीटरमध्ये जेवढं काही आहे, जेवढी गावं असतील, जेवढे त्या गावात राहणारे लोक असतील, जेवढ्या वस्तू असतील, झाडं, बाग, बगीचे, पाणी, फळं, फुलं, जे जे काही असेल ते सगळं त्या मुनींना त्या ठिकाणी बसून जाणता येतं. कधी जाणता येतं? की मनपर्याय ज्ञान झालंय किंवा अवधी ज्ञान झालंय, अजून केवळ ज्ञान तर लांब आहे, रुद्धिसिद्धी प्राप्त झाल्या. तर त्या रुद्धिसिद्धी म्हणजे काय आहे? तर त्या जीवाच्या शक्ती आहेत. जीवाचं ज्ञानाचं काय आहे? विशेष उघाड झालेला आहे. आणि त्या ज्ञानाच्या द्वारे ते मुनी मग त्यावेळेस त्या परदेशात कुठं असेल तिथं गेलेले नसतात, किंवा 1000 किलोमीटरमध्ये जी गावं आहेत तिथं कुठं त्यांचं गमन झालेलं नसेल, किंवा तिथं कोण आहे त्यांना माहीत नाही आहे अगोदर. पण आता त्यांना ते अवधी ज्ञान किंवा मनपर्याय ज्ञान झाल्यानंतर ते सगळं त्यांना तिथं जाणण्याची काय झालेली आहे? शक्ती तयार झाली, म्हणजे शक्ती प्रकट झालेली आहे. किंवा त्या ठिकाणी जे काही अन्न बनलं असेल, काय बनलंय, किंवा त्या ठिकाणी जे काही लोक बोलत आहेत, प्रत्येक लोक म्हणजे जे जे काही बोलत आहेत, किंवा पशु पक्षी त्यांच्या त्यांच्या भाषेमध्ये बोलत आहेत, हे सगळं त्या मुनींना काय होतं? तिथं जाणण्याची रुद्धी प्राप्त झालेली आहे. मग आता त्या वस्तूंपर्यंत जाऊन आलेत का ते? त्यांना कोणी तिथली बातमी दिली का हिता असं आहे? फक्त ज्ञानामध्ये जाणलं की सगळं स्पष्ट त्यांना तिथलं सगळं कळतंय. म्हणजे त्या वस्तूंचं अस्तित्व आपल्या समोर असायलाच पाहिजे असं नाही. म्हणजे ह्याच्यातून आपल्या ज्ञानाचं पण किती महात्म्य हे कळतंय. असं ज्ञान कुणाजवळ आहे? केवली भगवंतांजवळ आहे किंवा त्या मुनींजवळच आहे असं नाही, आपल्यामध्ये पण आहे. आणि हेच आपलं वैभव आपल्याला ओळखून घ्यायचंय, किंवा हे आपलं वैभव काय काय आहे हे आपल्याला समजून घ्यायचंय.
म्हणजे ते बघितल्यानंतर आपल्याला त्या ज्ञानाची महिमा आली पाहिजे. कसलं ज्ञान आहे? ती वस्तू समोर नाही आहे आणि ते सगळं स्पष्ट. आता इथं बसून अमेरिकेमध्ये काय चाललंय आपल्याला कळू शकतंय का? तिथं कसली लोक आहेत, काय बोलतायत, काय खातायत, कोण कुठल्या गावात आहे, कुठल्या घरात आहे, त्यांचं काय कल्चर आहे, काहीही आपल्याला, फक्त आता आपण वाचून बघून वगैरे तो भाग वेगळा. इथं बसून डोळे झाकले आणि तिथं काय चाललंय ते कळतंय का आपल्याला? नाही कळत. पण ज्यांचं ज्ञान विशेष उघाडाला प्राप्त झालेलं आहे तर ते हे सगळं जाणू शकतात. म्हणजे त्या वृद्धिसिद्धी ज्यांना प्राप्त झालेलं आहे ते जाणण्याची इच्छा करत नाहीत किंवा जाणायला पण जात नाहीत, पण त्यांची शक्ती तेवढी असते की हे सगळं ते जाणू शकते. म्हणून हे कशाच्या जोरावर आहे? तर ज्ञानाच्या जोरावर आहे. आणि असं ज्ञान माझ्याजवळ पण आहे. केवली भगवंतांनी काय केलेलं आहे ते पर्यायामध्ये प्रकट केलंय आणि त्यांना बघून, त्यांना आदर्श समजून आपण पण काय करायचंय? पर्यायामध्ये आपल्याला पण केवल ज्ञान प्रकट करायचं आहे. 2 ओळी वाचते एवढ्या. ज्ञान जीव का स्वरूप है, इसलिए ज्ञान अपने से तत् और पर से अतत है. जीव के प्रति समयी अपनी योग्यता अनुसार ज्ञान की अवस्था होती है. मग आता आपल्याला जे ज्ञान प्राप्त झालंय तर ते आपल्या आपल्या कर्माच्या उदयामध्ये, किंवा आपण जसं पूर्वी कर्म बांधले, मग ज्ञानावरण कर्म किती बांधले, मग तिथं काय आहे? जेवढा ज्ञानावरण कर्माचा उदय असेल तेवढं तिथं काय आहे? ज्ञान झाकलेलं आहे. आणि जेवढा उघाड नाही तेवढं आपल्याला आता इथं ज्ञान होतंय. म्हणून काय सांगितलंय? प्रतिसमयाला ज्याची जशी योग्यता असेल तसं तिथं ज्ञानाचा उघाड म्हणजेच ज्ञानाची अवस्था दिसून येते. परज्ञेय संबंधी अपना ज्ञान होते समय परज्ञेय उपस्थित है, किंतु जो यह मानता है कि उस वस्तु से जीव को ज्ञान होता है तो मानो कि वह जीव को तत्व नहीं मानता. लक्षात येते का काय सांगितलंय? परज्ञेय म्हणजे काय? आपला आत्मा पण ज्ञेय आहे. आपण जसं बाहेरच्या गोष्टींना जाणू शकतो तसं आपल्या जीवाला पण जाणू शकतो की नाही? आपण स्वपरप्रकाशक आहे. जसा दिवा काय आहे? स्वतःचं पण अस्तित्व दाखवून देतोय आणि त्याच्या सान्निध्यात असलेल्या सगळ्या गोष्टींना पण काय करतोय? तो प्रकाशित करतोय. म्हणजे हे जसं ज्ञानाचं दिव्याचं आहे तसंच ज्ञानाचं पण काय आहे? स्वतःला पण जाणतोय आणि पराला पण जाणतोय. म्हणजे स्व पण ज्ञेय आहे आणि पर पण ज्ञेय आहे. मग आपण सोडून जे आपल्या संयोगामध्ये आहे तर त्याला काय म्हटलेलं आहे? परज्ञेय. जे आपलं नाही असं ज्ञेय. मग त्या ज्ञेयाला पण जाणण्याची ज्ञानामध्ये शक्ती आहे. पण परज्ञेय संबंधी अपना ज्ञान होते समय, म्हणजे असं पराबद्दल ज्ञान जेव्हा होणार आपल्याला तर त्यावेळेस आपल्या समोर ते परद्रव्य उपस्थित आहे असं जो मानतो तर तो काय म्हणतोय की त्या परवस्तूमुळे मला ज्ञान झालं. म्हणजे आता इथं समोर दिवा आहे म्हणून मला दिव्याचं ज्ञान झालं, किंवा मला ही समोर भिंत दिसते म्हणून मला भिंतीचं ज्ञान झालं. जर ह्या गोष्टी माझ्या समोर नसतील तर मला ज्ञान होणारच नाही असं जे मानतात तर ते काय आहे? तर ते एक मिथ्यात्वाचा प्रकार आहे किंवा ती एक चूक आहे, भूल आहे असं म्हटलेलं आहे. वह जीव को तत्व नाही मानता, म्हणजे तो स्वतःलाच मग तत्व समजत नाहीये. कारण जसं आहे तसं स्वरूप जाणलं गेलं नाही ना तिथं. ज्ञानाला जाणण्यासाठी समोर वस्तू असायची गरज नाही. असं असताना पण आपण काय म्हणतोय की समोर ती वस्तू असेल तरच मला जाणता येईल, समोर ती वस्तू नसेल तर मला जाणता येणार नाही. आता आपल्या आई वडील जे म्हणजे आता आजी आजोबा किंवा त्यांचे पणजोबा वगैरे हे आत्ता आपल्याला इथं समोर आहेत का? नाही आहेत. पण आपली आजी होती, आपले पणजी पणजोबा होते हे आपण जाणू शकतोय की नाही? जाणू शकतोय की नाही? ते असल्याशिवाय आपलं अस्तित्व नाही. म्हणजे ते होते, त्यांचे मुलं करत आज आपल्यापर्यंत इथपर्यंत ते येऊन पोहोचलेलं आहे. म्हणजे आपण ते होते हे जाणू शकतोय. भले त्यांच्या आता काय काय घटना घडल्या त्या आपल्याला आठवत नसतील, पण ते होते हे ज्ञानाने आपण जाणू शकतोय किंवा ते सत्य आहे हा पण आपला विश्वास आहे. म्हणून त्या गोष्टी समोर असतील तर आपल्याला ज्ञान होईल असं जर मानलं तर आपली अन्य मतामध्ये काय होईल? अन्यमतवादी म्हणून आपल्याला म्हटलं जाईल. म्हणजे आपण जैन असताना सुद्धा अशी मान्यता ज्या धर्माची आहे त्या धर्माचे आपण म्हटले जाणार आहोत.
यदि घड़े से घड़ा संबंधी ज्ञान होता तो ना समझ अबोध जीव को भी घड़े की उपस्थिति होने पर घड़े का ज्ञान हो जाना चाहिए, किंतु ऐसा नहीं होता। इसलिए यह सुनिश्चित है कि ज्ञान स्वतः होता है। यदि जीव को पर से ज्ञान होने लगे तो जीव और पर एक तत्व हो जाए। जर असं आपण मानलं तर काय होईल तिथून हे सांगतायत की समजा पर समोर असेल तर मला त्याचं ज्ञान होणार, दशमी समोर असेल तर दशमीचं ज्ञान होणार, किंवा माझी मुलगी समोर असेल तर मला मुलीचं ज्ञान होणार. अशी जर माझी मान्यता केली तर काय होणार, मग ती आणि मी एकरूप होऊन जाणार, वेगळं तत्व राहणार नाही व एक तत्व हो जाए. किंतु ऐसा नहीं है किंवा ऐसा नहीं होता. म्हणजेच काय आहे, प्रत्येक द्रव्य स्वतंत्र आहे, त्याची त्याची स्वतंत्रता कायम असते, त्याच्यामध्ये कोणीही बाधा करू शकत नाही किंवा त्याच्यामध्ये काही फेरफार करू शकत नाही, किंवा त्याला जाणण्यासाठी आपल्याला ते समोर असण्याची गरज नाही. तर काय आहे, ज्ञानामध्ये ती शक्ती आहे, ती योग्यता आहे की ह्या तीन लोकांमध्ये जे जे काही आहे तर ते जाणण्याची शक्ती आपल्या ज्ञानामध्ये आहे. फक्त आता काय आहे, कर्माचे जे काही उदय आहेत, कर्माचे जे काही आवरण आहे, तर त्यामुळे आपल्याला हे सगळा उघाड होत नाही आहे. म्हणून ह्याचा अर्थ असा नाही आहे की ती शक्ती आपल्यामध्ये नाही, कधी ना कधी ती शक्ती व्यक्त होणार आहे आणि आपण पण सगळं एका ठिकाणी बसून तीन लोकांमध्ये जे काय आहे किंवा अलोकाकाश काय आहे हे सगळं आपण काय होणार आहे, जाणणार आहे. आता अलोकाकाशामध्ये सिद्ध भगवान गेलेत का, समजा ह्या तीन लोकांमध्ये, तर असं म्हटलं जातं की आपण ह्या तीन लोकांमध्ये सगळीकडे फिरून आलोय, एकदा नाही अनेक वेळा फिरलोय. त्यामुळे समजा आपण असं म्हटलं की ते कधी ना कधी ह्या जीवाने जाणले म्हणून त्याला ते ज्ञान होते. एक आपण असं समजण्यासाठी बघूया. मग अलोकाकाशामध्ये कोण गेले, कुठलं द्रव्य अलोकाकाशामध्ये गेलेलं आहे, आकाश द्रव्य सोडून गेलंय का कुठलं द्रव्य, जीव गेलाय का, पुद्गल गेलाय का, एकेंद्रिय पंचेंद्रिय, कोण गेले, कोणीच नाही गेलं. मग तरी पण त्या अलोकाकाशाला अरिहंत सिद्ध जाणतायत का नाही जाणतात, जाणतायत का नाही जाणत. म्हणजे हे आपल्या धर्मामधली जी तत्व आहेत ना, म्हणून म्हटलेलं आहे की जिनवाणी अशी आहे की त्याला कोणी बाधाच आणू शकत नाही. म्हणजे ती तत्व अशी आहेत की जसं आहे तसं परफेक्टच सांगितलेलं आहे. म्हणजे त्याला कोणी असं असं कडून तिथं काहीतरी आपले आपले मतं मांडायला जाईल, पण तिथं ते कसं चुकीचं आहे आणि जसं आहे तसं ते कसं योग्य आहे हे तिथं आपल्या शास्त्राच्या द्वारे पटवून दिलेलं आहे. म्हणजे तिथं असा अर्थ नाही घ्यायचा बरं का की आपलं आहे म्हणून बरोबर आहे किंवा आम्ही श्रेष्ठ आहे म्हणून आम्ही श्रेष्ठ म्हणणारच आमचं आहे म्हणून, असं नाही आहे. जैन तत्वच कशाला म्हटलेलं आहे की ह्या विश्वामध्ये वस्तू व्यवस्था कशी आहे तर ते ज्या धर्मामध्ये दाखवून दिले तर तो धर्म जैन धर्म आहे. कळलं का, आपला जैन धर्म आहे म्हणून तो श्रेष्ठ आहे, आपल्या धर्मामध्ये सांगितलंय म्हणून ते तत्व तसं आहे, आपण तसं बरोबर मानायचं आहे असं नाही आहे. तर जे जसं ह्या तीन लोकांमध्ये किंवा ह्या 6 द्रव्यांमध्ये जे जे काही जसं आहे त्यांचं स्वरूप, तर ते स्वरूप जसंच्या तसं केवली भगवंतांच्या ज्ञानामध्ये झळकले. कसं झळकले, स्वच्छ स्पष्ट निर्मळ अनादी अनंत स्वरूपात. थोडे दिवस दिसणार आहे परत बंद होणार आहे असं नाही, कायम इथून पुढं त्यांना केवळ ज्ञान झाल्यापासून अनंत काळापर्यंत ते सगळं त्यांच्या ज्ञानात झळकणारच आहे. म्हणजे जाणण्यासाठी त्या गोष्टीपर्यंत पोहोचण्याची, ती गोष्ट आपल्या समोर असण्याची गरज नाही. म्हणजे ह्याच्यातून आपल्याला बघायचं आहे काय, आपल्या ज्ञानाची महानता. म्हणजे ज्ञान किती स्वतंत्र आहे, ज्ञानाला जाणण्यासाठी पराची गरज नाही, ज्ञानाला जाणण्यासाठी दुसऱ्याची गरज नाही, कुणीतरी शिकवण्याची गरज नाही, आपलंच ज्ञान आहे. आपल्या ज्ञानाचा उघाड होण्याची वेळ आली की बाहेर तसं निमित्त मिळत जातं. कळतंय का, जे जे काही आपल्याला समजते ना ते बाहेरच्या गुणामुळे नाही समजत, तर आपल्या ज्ञानाची तशी योग्यता होती. एक वाक्य होतं ना, जशी जशी योग्यता असेल तसं तसं आत्ता ज्ञानाची अवस्था दिसते. म्हणजेच काय, आत्ता जसा कर्माचा उदय आपला आहे, आपण पूर्वी बांधलेल्या कर्माचा उदय, तर त्यानुसार आपल्याला तिथं काय होतंय, ज्ञान होतंय. पण त्या ज्ञानामध्ये शक्ती मात्र कशी आहे, अगाढ आहे. म्हणजे इतकी आहे की ती कधीही नष्ट होणार नाही. किंवा ती स्वतंत्रता हे जास्त छान वाटतंय मला, कारण तिथं कुणाचा अवलंबन नाही आहे ज्ञानाला.
मला जाणायचे, मला कळतच नाहीये, मग मी काय करू, कुणाची मदत घेऊ का? नाही, एक प्रतिक्रमण आपलं काहीतरी अज्ञान आहे जर ह्याचं आपल्याला असं वाटत असेल तर असं अज्ञान होण्यायोग्य किंवा मला समजत नाही किंवा माझ्याकडे कमी ज्ञान आहे ह्या योग्य माझ्याकडून जे जे काही दोष घडले असतील त्याचं प्रतिक्रमण केलं, ॲटोमॅटिक तिथं ज्ञानाचा उघाड होणार आहे. शिवभूती मुनींना किती अल्पज्ञान होतं, त्या मानाने म्हणजे आपल्याला जास्त म्हणायचं नाही आहे, पण त्यांना जेवढं ज्ञान होतं त्यापेक्षा तरी आपल्याला आत्ता जास्त समजतंय. उघाड आहे, त्याच्यामध्ये काही मोठेपणा नाही आहे. म्हणजे तो उघाड जास्त असताना सुद्धा, त्यांच्याकडे अल्पज्ञान असताना सुद्धा ते मोक्षाला जाऊ शकले. त्यांना काय अडचण आली का, मला ज्ञानच कमी आहे, मी आता काय करू? म्हणजे त्या ज्ञानामध्ये उघाड होत गेला, म्हणजे ती शक्ती ज्ञानामध्ये आहे, मला हे सांगायचं आहे. मग अल्प असेल, सम्यक असेल तर ते ज्ञान काय होतं, क्रमाक्रमाने वाढत जातं. ते कर्माचे उदय यायला म्हणजे हे सगळं झालेलं असतं आणि मग तिथं ते आरोप त्या गोष्टींवर येतो, आम्ही ही गोष्ट केली म्हणून आम्हाला हे मिळालं. पण अंतरंगात जर बघितलं तर त्यावेळेस त्या व्यक्तीचा तसं मिळण्याची योग्यता होती किंवा ती वेळ आली होती. मग बाहेरून आपल्याला वेगळे वेगळे हे दिसतील, काहीतरी क्रिया केलेल्या दिसतील, काहीतरी कष्ट केलेले दिसतील किंवा ती खूप तीव्र इच्छा करायची म्हणजे मला ती गोष्ट मिळेल असे भाव केले म्हणून असं दिसेल. पण भाव करायची हे आता ह्या इतर लोकांना कसं ज्ञान नसल्यामुळं ते दुसरं काय करणार. पण आता आपल्याला जर कळलंय त्याच्यापेक्षा उत्कृष्ट काय आहे, इच्छा न करणं. म्हणजे समजा 10 दिवसांनी मिळणार असेल इच्छा करून, म्हणजे इच्छा केली म्हणून तर नाही मिळत, पण 10 दिवसांनी ते मिळण्याची जर आपले कर्म असतील आणि आपण इच्छा नाही केली तर ते कर्मामध्ये घसरण होते आणि आपल्याला 4 दिवसातच ती गोष्ट मिळू शकते. म्हणजे उलट इच्छा करून तीव्र आपण भाव केले म्हणून मिळालं असं म्हणतो, पण तिथं उलट जास्त वेळ गेलेला असतो, कारण कर्मामध्ये काही जे बदल झाले ते आपल्याला दिसत नाही आहेत. म्हणजे हे उलट आहे. हां, उलट आहे. म्हणून जेवढी आपण इच्छा करणार ना तेवढी ती गोष्ट आपल्यापासून लांब जाणार, आणि जेवढी आपण इच्छा करायचं बंद करणार किंवा मला इच्छाच करायची नाही असे भाव करायचे, उलट काहीच मला इच्छा करायची नाही, कारण जे मला मिळणार आहे ज्या वेळेस मिळणार आहे तसं मिळणारच आहे, मग इच्छा करून काय उपयोग आहे. एक घर आहे, घरामध्ये लग्न आहे, आता लग्नामध्ये म्हणल्यानंतर काय स्टेजचं काम आहे, केटरिंगचं आहे किंवा अजून दुसरं काय काय असेल, जे काही तिथं प्रत्येकाने काय केलेलं आहे, एक एक काम घेतलेलं आहे, टीम आहे आणि त्या टीमनी प्रत्येक काम घेतलेलं आहे. आणि घरामधली जी कोणी करता असेल तर त्या करता माणसाला हे माहीत आहे की जी करणारी टीम आहे अतिशय उत्कृष्ट आहे, म्हणजे त्यांच्या कामामध्ये कधीही कमी जास्त होणार नाही, अगदी उत्कृष्टच ते त्यांना दिलेलं काम करतात. मग आता त्या माणसाला तिथं काय करायची गरज आहे, त्या माणसांनी नीट काम केलं का, ते नीट करतील का, कसं करतील, काय करतील, कसं होणार, काय काळजी करायची गरज आहे का. ती माणसं ते करणार आहेत परफेक्ट, हा विश्वास आहे. मग तसं जे काही माझ्या नशिबात आहे तर ते ज्या वेळेस मला मिळणार आहे तर ते मिळणारच आहे. मग त्याच्यासाठी मी इच्छा केली म्हणून मिळेल, मी नाही इच्छा केली तर मला मिळणार नाही, असं जर मान्यता असेल तर ती मान्यता काय आहे, पूर्ण चुकीची आहे. म्हणून उलट आपण नेहमी असे भाव करायचे, कारण इच्छा तर आपल्याला सारख्या होत असतात. पण जेव्हा लक्षात येईल अरे मला इच्छा नाही करायची, इच्छा करणं हा माझा स्वभाव नाही आहे, असं तिथं आपल्याला स्वतःला आपण सांगायचं आहे. दुसरं कोणी आपल्याला सांगणार नाही, आपणच आपल्याला सांगायचं आहे, आपणच आपल्याला सावध करायचं आहे, तर आपण ह्याच्यातून सहज सुटणार आहे. किंवा व्यवहारात असं म्हटलं जातं ना, आपण सावली पकडायला जातो, पकडायला गेलं तर सावली मिळते का, सावली पकडायला गेल्यावर मिळत नाही, उलट त्या सावलीकडे जर आपण पाठ फिरवली तर ती आपल्या मागं मागं येते. एक उदाहरण म्हणून घ्यायचं आहे, आपण सावली पकडूच शकत नाही किंवा आपल्याला त्याचा काही उपयोग पण नसतो, पण एक समजून घेण्यासाठी, म्हणजे आपण ज्याच्या मागं लागतो किंवा आपण ज्याची इच्छा करतो तर ते आपल्याला मिळेल ह्याची काहीच गॅरंटी नाही. समजा कर्माचा उदय असेल, योगायोगाने मिळाली तर आपण म्हणणार मी इच्छा केली म्हणून मिळाली, पण इच्छा केली म्हणून उलट आणखीन चांगलं मिळणार होतं तर तेवढ्या क्वालिटीचं मिळालेलं नसतं, किंवा आणखीन लवकर मिळणार असतं तर ते थोडं पुढं जाऊन मिळालेलं असतं. म्हणजे असे बदल झालेले असतात, ते बदल मात्र आपल्याला कर्मामध्ये काय बदल होतोय हे जाणण्याची आपली आत्ता काय नाही आहे, योग्यता नाही. म्हणजे हे फक्त केवलीच जाणू शकतात, केवली किंवा मनपर्याय ज्ञानी वगैरे ह्यांना ते ज्ञान असतं, पण आपल्याला तर ते कळत नाही. आपल्याला फक्त घटना घडल्यानंतर कळतं, आपण त्याचे मग असे कल्पनेने काहीतरी हे करतो की असं मी केलं तर ना, असं म्हणतात ना, रिकामं डोकं राक्षसाचं घर असतं. मग त्याच्यामध्ये काहीतरी घरातल्या गोष्टी करायची
गरज नाही, किंवा आपण कशात तरी काहीतरी क्लास लावा, त्या निमित्ताने मन रमेल, काहीतरी ऐका, काहीतरी म्हणजे असं व्यवहारातलं किंवा संसारातलं. तर ह्या गोष्टी आपण पहिल्यापासून अनादी काळापासून केलेल्या आहेत. त्याच्यातून आपल्याला काय फायदा झाला आहे ते आपल्या सगळ्यांना संयोगामध्ये दिसते. पण ह्याच्यापेक्षा वेगळं तरी काहीतरी आहे, ह्याच्यापेक्षा चांगलं काहीतरी आहे, आणि ते म्हणजे हे तत्व समजून घेणं किंवा सतत ह्या तत्वाच्या सानिध्यात राहणं. रोज एक श्लोक पाठ करा वेळ जाण्यासाठी, किंवा आपलं मन कुठंतरी भरकटू नये. रत्नकरण शाहूकारचार्य श्लोक पाठ करायला सांगितले होते, आठवते का? एक श्लोक रोज पाठ केला तर आपला किती वेळ त्याच्यात जाईल, आणि बाकीचे भरकटणं थांबेल, कशाय थांबतील, विनाकारण होणारी आकुलता थांबेल, आणि एक शुभामध्ये वेळ जाईल. म्हणजे दोन्हीकडून फायदा आहे. म्हणून आपल्याला करायचं म्हणलं तर खूप आहे. ह्या संसारासाठी आपण भरपूर केलेलं आहे. त्याच्यातून आपल्याला काय मिळालं आहे फळ आपण बघतोय. परत तेच फळ मिळवायचं आहे का आपल्याला? परत त्याच मार्गाने जाऊन दुःखी व्हायचं आहे का? तर काहीतरी